सध्या छान असा पावसाळी ऋतू सुरू आहे आणि सगळीकडे पर्यटनाची धूम आहे. तर कुठे अनेक लोक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जात आहेत. तर आत्ता स्थितीत काय झालेलं आहे, की लोकांनी पर्यटन आणि तीर्थाटन हे एकत्र केलेलं आहे. ते व्हावं, दोन्हीही एकत्र व्हावं. पर्यटनासोबत तीर्थक्षेत्र व्हावीत, तीर्थक्षेत्रांसोबत पर्यटन व्हावं. पण काही तीर्थक्षेत्र अशी आहेत, की जिथे आपण विशिष्ट वयातच गेलं पाहिजे असे पूर्वी संकेत होते. जेव्हा आता पर्यटन स्थळी जाऊन लोकं हुल्लडबाजी करतात, अनेकांचे प्राण गेले. ते आपण सगळे बघत आहोत. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अशी तीर्थक्षेत्र आहेत, की ज्याला आपण पर्यटन नाही करू शकत त्याचं. तर फार पूर्वी असं होतं, की संसारातून निवृत्त झाल्यानंतर, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर लोक चारधाम यात्रा करायला निघायचे. तेव्हा ती चारधाम यात्रा सुरू व्हायची आणि जाताना साधारणतः असं एक वातावरण असायचं, की आम्ही चारधाम यात्रेला चाललो. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यात. आत्ता आलो तर परत आलो, नाहीतर गंगेला वाहलं. असं एक म्हण असायची तेव्हा, की असं म्हणूनच हे लोकं चारधाम यात्रेला निघायचे. पण आत्ता तसं नाहीये. आत्ता चारधाम यात्रा म्हणजे लोकांनी त्याचा एक इव्हेंट म्हणा किंवा मौज-मस्ती म्हणा किंवा असं काहीतरी एक करून घेतलेलं आहे. अनेकांजवळ 4-6 महिन्याची बाळं, वर्ष 2 वर्षाची बाळंसुद्धा आहेत, जे लोकं चारधाम यात्रेला गेलेले आहेत. आणि निसर्गाच्या सानिध्याला आपण इतकं त्याच्यामध्ये ढवळाढवळ केलेली आहे. निसर्गाच्या क्षेत्रामध्ये आपण प्रचंड ढवळाढवळ केली आहे. तिथे अनेक इमारती बनल्या. त्यामुळं पडझड झाली. खूप पूर्वी जेव्हा चारधाम यात्रा व्हायची, तेव्हा तिथे अशी काही सोयी नसायच्या. आज अनेक हॉटेल्स आहेत. तिथे चॉपर्स जातात, विमानं जातात. ह्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. म्हणून जी काही नैसर्गिक स्थळं आहेत, ती सुरक्षित होती. आज ती तितकीशी सुरक्षित नाही. निसर्गाचं रौद्ररूप तेव्हाही तिथे असायचं, पण तिथे तेवढी लोक जमलेली नसायची. त्यामुळं जीवितहानी ही कमी व्हायची. तेव्हा आपण हा विचार कधी करणार आहोत, की सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण करून आपल्याला तीर्थाटनाला जायचं आहे. तुम्हाला कुठलाही देव असं म्हणत नाही, की तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या अपूर्ण ठेवा आणि तुम्ही माझ्याकडे दर्शनाला या. हे म्हणत नाही कोणीच. म्हणून तुम्ही आधी आपलं घर सांभाळा, आपलं कुटुंब सांभाळा आणि त्यानंतर तुम्ही तीर्थाटनाचा विचार करा. पण अनेक सहज सोपी होणारी तीर्थाटनं आहेत. आपण करतो ते जरूर करावीत. पण चारधाम यात्रेसारखे जे कठीण तीर्थक्षेत्र आहेत, तिथे जाताना वयाची मर्यादा, ही जबाबदारीची मर्यादा ही ठेवावीच लागेल तुम्हाला आणि तरच तुम्हाला आनंद मिळेल पर्यटनाचाही आणि तीर्थाटनाचाही.